नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मृण्मयी गुंजाला म्हणते, माझ्या हातावरती तूच मेहंदी काढायची. त्यावर माया म्हणते, व्हॉट, या गुंजाला जमणार आहे का डिझायनर मेहंदी? तर मृण्मयी म्हणते, आय एम शुअर मम्मा, गुंजाला मेहंदी काढायला जमणार आहे. त्यावर माया म्हणते, या गुंजाला डिझायनर मेहंदी शक्यच नाही, मी पैज लावायला तयार आहे. तर लगेच गुंजा म्हणते, पैज पैज कशाची लावताय ते तरी सांगा. तर लगेच माया म्हणते, ओ, तू आता मला शिकवणार? तू मला विचारतेस? तुझी एवढी बरोबरी, माझी बरोबरी करती तू? तुझी एवढी हिंमत वाढली का? असे माया गुंजाला बोलते. तर लगेच माया म्हणते, बोल, कशाची पैज लावायची ते बोल, ही माया तुला काहीही देऊ शकते. तर लगेच गुंजा म्हणते, नाही, मी ते पैज जिंकल्यानंतर सांगणार आहे की मला काय हवंय ते. तर लगेच वहिनी म्हणतात, अगं मधू, ही गुंजा काय करतेस बघ ना. तर लगेच मधू म्हणते, जाऊ द्या ना, ती जे करते ते अगदी बरोबर आहे, फक्त तिची थोडीशी पद्धत चुकते, पण ती करेल सगळं व्यवस्थित, नका टेन्शन घेऊ, असे मधू वहिनींना सांगत असते. त्यानंतर लगेच गुंजा म्हणते, रेशीमताई, साखरेचं पाणी आणि लिंबू आणा बरं, जा पटकन. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं ते कशासाठी? तर गुंजा म्हणते, मृण्मयीताई, आता बघाच, तुमच्या हातावरची मेहंदी कशी रंगते ती, डोंगरवाडीची मेहंदी हाय ती. या गुंजाला स्वतःच्या जिंदगीत रंग भरता येत नाही, पण दुसऱ्याच्या जिंदगीत कसा रंग भरायचा हे तिला चांगलंच ठाव आहे. मग लगेच मृण्मयी म्हणते, चला मग उशीर कशाला करायचा, चला बसूया पटकन मेहंदी काढायला. तर माया म्हणते, मला इथे एक चेअर घेऊन या, मला इथेच बसून बघायचं हिला कशी मेहंदी येते. मग गुंजा लगेच मृण्मयीचा हात हातात घेऊन मेहंदी काढायला सुरुवात करते. मात्र कबीर हा गुंजाकडेच बघत असतो. तर लगेच गुंजाला कबीरकडे बघून तो तिला सकाळी किती बोलला, या फंक्शनमध्ये गुंजा त्याला नको होती हे सर्व तिला आठवत असते. तर लगेच गुंजाने मेहंदी काढायला सुरुवात केलेली असतानाच ते, अगं गुंजा, जमते की तुला, छान काढते तू, बघ ना. तर लगेच कबीर हा डोकावून बघत असतो, या गुंजाला येणार आहे की नाही. तर मृण्मयी म्हणते, ऑल द बेस्ट बरं का गुंजा, मस्त काढ अशीच. तर लगेच गुंजा मनाशीच म्हणते, काय नशीब आहे माझं, माझ्या नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोच्या हातावर मला मेहंदी काढावी लागते. तर गुंजाला ते डोंगरवाडीतील कबीरचे आणि तिचे सर्व क्षण आठवत असतात. तर लगेच मधू म्हणते, अगं कविता, जा पटकन जाऊन चहाचं बघा. तर लगेच रेशीम म्हणते, हो कविता वहिनी, चला आपण दोघी चहा पाण्याचं बघूया. मग त्या दोघीही आतमध्ये जातात. मात्र माया गप्प बसून सर्व काही बघत असते, कारण गुंजाने खूपच सुंदर मेहंदी काढायला सुरुवात केलेली असते. तो रोहन मात्र गुंजाकडे वाकडे नजरेने बघत असतो. तर गुंजाचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर लगेच तो गुंजाला डोळा मारतो. गुंजाला त्याचा खूपच राग येतो. तर रोहन मनाशीच म्हणतो, यार, या गुंजाला काही करून फितवायला हवं. तर लगेच रेशीम आणि कविता इकडे चहा बनवण्यासाठी किचनमध्ये आलेल्या असतात. तर लगेच रेशीम कविताला म्हणते, अगं कविता, बघितलंस का तू, माया मामींचा चेहरा कसा पडलाय ते, अगं एवढा फॅन चालू असताना घाम येतोय त्यांना, घाम पुसताय त्या, बघितलं ना, बरं झालं ती आर्टिस्ट आली नाही आणि गुंजाने ऐनवेळेला आपली मदत केली, बरं झालं. तू चहा कर, मी गुंजासाठी मस्त सरबत बनवते. तर हे सर्व बोलणे बाहेरून रोहन गुपचूप ऐकत असतो. तर लगेच रेशीम गुंजासाठी सरबत बनवते. तेवढ्यात लगेच रोहन किचनमध्ये येतो. तर इथे मृण्मयी गुंजाला म्हणत असते, गुंजा, मेहंदीत कबीरचं नाव लपून ठेव बरं का, त्याला सापडलंच नाही पाहिजे असं. तर गुंजा लगेच कबीरकडे बघत असते. तर कबीरही गुंजाकडे सारखं एकटक बघत असतो. तर लगेच इथे किचनमध्ये रोहन आल्यानंतर कविता म्हणते, अरे भाचेराव, तुम्ही किचनमध्ये, काय हवंय तुम्हाला? त्यावर रोहन म्हणतो, नाही नको, तुम्हाला मधू आत्या बोलवते तुम्हा दोघींना. मग त्या दोघी लगेच बाहेर जातात. तर लगेच रोहन ती दारूची बॉटल काढतो आणि त्या सरबतमध्ये दारू मिसळतो आणि म्हणतो, आता बघाच मज्जा, या गुंजाचा जोश कसा आहे ते लवकरच कळेल. तर लगेच रेशीम मधूकडे येते आणि म्हणते, काकू काय ग? त्यावर लगेच मधू म्हणते, अगं मी नाही बोलवलं, जा पटकन चहाचं बघा. तर कविता म्हणते, याने बोलावलं नाही काकूने, मग याने असं का सांगितलं खोटं?
हा खोटं का बोलला असेल? तर रेशीम म्हणते, अगं जाऊ दे ना, तू चहा घे, मी गुंजासाठी सरबत घेते. मग लगेच त्या दोघीही चहा व सरबत घेऊन बाहेर येतात. तर बाहेर आल्यानंतर लगेच गुंजाला कविता म्हणते, गुंजा, आज तुझ्यासाठी रेशीमताईंनी खास सरबत बनवलंय बरं का. तर लगेच मधू म्हणते, अहो वहिनी बघा, गुंजासाठी कुणी सरबत बनवलंय ते. तर गुंजा म्हणते, हो का, माझ्यासाठी रेशीमताईंनी सरबत बनवलंय. तर रेशीम म्हणते, हो, तुझी झोप झालेली नाही ना रात्रभर, आणि चहा घेऊन तुला खूप झोप आली असती आणि तसंही ॲसिडिटीही झाली असती, म्हणून मी तुझ्यासाठी मस्त सरबत केलंय, घे बरं पटकन. तर लगेच कबीर म्हणतो, घ्या, पण सांडू नका, एवढं लक्षात ठेवा. तर गुंजा लगेच कबीरकडे बघते. तर गुंजा सरबत प्यायला लागते, मात्र तिला ते सरबत कडवट लागतं. तर गुंजा म्हणते, असं का लागतं हे सरबत? पण जाऊ दे, नाही घेतलं तर रेशीमताईंना राग येईल, कारण पहिल्यांदाच त्यांनी प्रेमाने माझ्यासाठी सरबत बनवलंय. मग गुंजा ते पूर्ण सरबत पिऊन टाकते. तर लगेच रोहन तिथे येतो आणि गुंजाकडे बघत असतो. तर लगेच गुंजाची सर्व मेहंदी काढून झालेली असते. त्यानंतर लगेच गुंजा मृण्मयीला म्हणते. गुंजा उठून उभी राहते, मात्र कबीर गुंजाकडे बघतच असतो, कारण आता गुंजा काय मागणार आहे असे त्याला वाटत असते. तर माया म्हणत असते, गुंजा, तुला हवं ते माग तू, मी तुला द्यायला तयार आहे. तर लगेच गुंजा त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, नाही, मला स्वतःला काय बी नको, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचे की सायबा हा हिरा आहे, तुम्ही हे कधीही विसरू नका, हे चांगलं ध्यानात ठेवा. तर कबीर हा गुंजाकडे बघतच असतो. तर लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात. मधू म्हणते, गुंजा, तू किती करतेस आमच्या घरासाठी. तर लगेच गुंजा म्हणते, मी येते, असे म्हणून गुंजा आतमध्ये निघून जाते. तर लगेच वहिनी म्हणतात, चला, नवरीबाईच्या हातावरती मेहंदी काढून झाली, मग आता आपल्या हातावरती कोण मेहंदी काढणार रेशीम? चल बाई पटकन. गुंजा आतमध्ये जात पाहून रोहन मनाशीत म्हणतो, चला, आता असर चालू झालाय वाटतं. तर लगेच इथे गुंजा किचनमध्ये आलेली असते. तर घरात आल्यानंतर तिला खूपच गरगरायला लागतं, चक्कर येत असतात. तर लगेच गुंजा म्हणते, अगं गुंजे, अचानक तुला काय होतंय, का असं गरगरायला लागलंय? तेवढ्यात पाठीमागून रोहन येतो आणि म्हणतो, कमालेस गुंजा, फटाका दिसतेस तू, तुला काही लागलं ना तरी तू मला सांगत जा, तू काय सांगशील ते मी करायला तयार आहे, तू म्हणशील ते मी तुला आणून देईल. आणि मी ऐकलंय तुम्ही डोंगरवाडीच्या पोरी खूपच डेंजर असतात म्हणे, त्या भांग पण पितात. तर लगेच रोहन गुंजाला म्हणतो, कसं आहे ना, आपल्यात काही लपून राहायला नको, तुला गरज लागेल तेव्हा अर्ध्या रात्रीही तू माझ्याकडे येऊ शकते, मी कुणाला बी नाही सांगणार. तर लगेच गुंजा त्याच्या एक कानामागे देते आणि म्हणते, हे बी कुणाला नको सांगू, जा, असे म्हणून रोहनला तिथून काढून देते. तर लगेच रोहन तिथून निघून जातो. तो खूपच रागाने गुंजाकडे बघत असतो. तर इकडे बाहेर वहिनी म्हणत असतात, ए चला पटकन, कबीरच्या हातावरती मेहंदी काढायची आता. तर कबीर म्हणतो, ए आई, मला नाही काढायची ग मेहंदी, मला नाही आवडत. तर कविता म्हणते, भाऊजी, तुम्ही गप्प बसा, आज तुम्ही उत्सव मूर्ती आहात, त्यामुळे इथून हलायचं नाही. तर लगेच वहिनी म्हणतात, अरे, आपल्या घरात असा एक बी माणूस नाही जो मेहंदी बिगर बोल्यावरती चढलाय, त्यामुळे तुला मेहंदी काढावीच लागेल. तर लगेच मृण्मयी म्हणते, अरे कबीर, असं काय करतोयस, काढ ना मेहंदी, असं का करतोस बरं तू? तर कबीर म्हणतो, ठीक आहे, मी काढतो मेहंदी, परंतु फक्त फॉर्मॅलिटीज म्हणून बरं का, जास्त बरबट मेहंदी काढणार नाही मी, थोडीशीच काढणार आहे. तर लगेच कबीर मृण्मयीचं म्हणणं ऐकतो. तर कविता म्हणते, बघितलंस कसं बायकोचं ऐकायला लागलेत भाऊजी लगेच, आपण एवढं सांगितलं ते नाही पटलं त्यांना. इथे रोहन गुंजाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, त्या डोंगरवाडीच्या मुलीने मला मारलं, तिची एवढी हिंमत, आता बघच, मी तिला दाखवतोच, असे म्हणून त्या बॉटलमधली दारू पितो आणि सर्वांना ती बॉटल दिसेल अशी गुंजाच्या रूममध्ये टेबलावरती ठेवतो.
तर इकडे गुंजा किचनमध्ये म्हणत असते की एकटी बाई दिसली आणि ती जर बिना कुंकवाची असेल तर लगेच गिधाडं गिरकी घालायला लागतात. तर लगेच गुंजा हातात मेहंदीची वाटी घेते आणि म्हणते, अगं मेहंदी, मला तुझ्याबरोबर सलगी करायची नव्हती, परंतु तुझ्यामुळे माझी शाळा, माझं सपान जागेवरती राहिलं आणि सायबा माझ्या आयुष्यात आला आणि मी त्याच्यावरती प्रेम करायला लागले. आणि आता मला असं वाटतंय तुझ्या विना या कुंकवाला, नात्याला कशाला बी शोभा नाही. मी लय अभागी आहे. दुसऱ्यांच्या हाताला थोडी जरी मेहंदी रंगली तरी खूपच रंगल्यासारखे वाटते, परंतु जेव्हा मेहंदी काढणारीचे हातावर कितीही बरबट मेहंदी रंगली ना तरी कोणी बी बघत नाही, असे म्हणून गुंजाला खूपच वाईट वाटत असते. इकडे बाहेर कबीर म्हणतो, चला मी गुंजाला बोलावून आणतो, मला मेहंदी काढायची आहे ना. तर मधू म्हणते, अरे कबीर तू बैस, तू कशाला जातोयस, मी बोलावते गुंजाला. तर लगेच कबीर म्हणतो, अगं आई, तिला समजावून सांगावं लागेल ना नेमकं मेहंदी कशी काढायची, नाहीतर मॅडम किती गोंधळ घालतात माहिती आहे ना. तर मृण्मयी म्हणते, कबीर रागावू नको बरं का रे. तर कबीर म्हणतो, ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताल तसं. मग लगेच कबीर किचनमध्ये गुंजाकडे येतो. गुंजाला म्हणतो, चल पटकन. तर गुंजाला वाटते की रोहन पुन्हा आलाय. तर गुंजा म्हणते, तू पुन्हा आलास, थांब तुझ्याकडे. तर कबीर म्हणतो, काय, कोण आलंय पुन्हा, काय म्हणतेस तू. तर गुंजा म्हणते, काय बी नाही, चला तुम्हाला मेहंदी काढायची आहे ना. म्हणून गुंजा कबीर बरोबर बाहेर येते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये गुंजा कबीरला म्हणते, माझ्या हातात हात द्या, तुमच्या हातावरती मेहंदी काढायची आहे ना. तर लगेच कबीर गुंजाच्या हातात हात देतो. मात्र गुंजाला त्या रोहनने पाजलेल्या दारूमुळे काही सुधरत नसते. आता तिला खूपच गरगरायला लागलेले असते. तर त्या दारूच्या नशेत गुंजा कबीरच्या हातावरती तिचं स्वतःचं नाव काढते. तर कबीर बघतो आणि खूपच भडवतो आणि म्हणतो, गुंजा काय काढलंयस तू हातावरती, कुणाचं नाव काढलंय. तर लगेच मृण्मयी उठून बघते की गुंजाने कबीरच्या हातावरती गुंजा नाव काढले. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं गुंजा, तू तुझं नाव का काढलंयस. एवढ्यात लगेच गुंजा चक्कर येऊन खाली पडते. तर सर्वजण म्हणतात, गुंजा काय झाले तुला. तर लगेच मधू पटकन गुंजाजवळ येते आणि गुंजाला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता कबीर शोधून काढणार का गुंजाला कशामुळे चक्कर आली. तर कबीर हा गुंजाकडे बघतच असतो. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.